मागच्या काही दिवसांपासून बीडच्या मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे प्रचंड चर्चेत आले होते, किंबहुना वादात सापडले होते। एवढे की पार त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता। त्यानंतर आजपर्यंत धनंजय मुंडे माध्यमांसमोर आलेले नाहीयेत। 2 दिवसांपूर्वी बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा झालेला होता, त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडेंची गैरहजेरी होती। आता या सगळ्याला धनंजय मुंडे तब्येतीचं कारण देत आहेत। दुसरीकडे ही सगळी वादळं थांबत नाहीत तोवर करुणा मुंडे आपल्या भात्यातले एक एक करून सगळे बाण बाहेर काढतायत। अगदी सुरुवातीपासून धनंजय मुंडे करुणा शर्मा मुंडे यांना आपली बायको मानत नाहीयेत, पण करुणा यांच्यापासून असणाऱ्या मुलांचा मात्र आपण सांभाळ करणार असल्याचं अगदी त्यांनी सुरुवातीपासूनच म्हटलेलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा हा एकंदरीतच वाद उफाळून आलेला दिसतोय। काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयानं गेल्या सुनावणीमध्ये करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पत्नी ठरवत महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते। मात्र करुणा शर्मा यांनी आपल्याला महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी हवी असल्याचं म्हटलं। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मा यांच्याशी लग्नच केलेलं नाहीये असा दावा केलाय आणि म्हणूनच न्यायालयानं करुणा शर्मा यांना लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार माझ्याकडे धनंजय मुंडे आणि माझ्या लग्नाचे सगळे पुरावे आहेत। ज्या गोष्टी नवरा बायकोच्या नात्यात असायला हव्यात ते सगळे पुरावे मी परळी पोलीस स्थानकात दाखल केलेले आहेत। काही फोटो काही व्हिडिओ सुद्धा आहेत जे आपण कोर्टात सादर करणार आहोत। जे धनंजय मुंडे यांची पत्नी राजश्री यांच्याकडे सुद्धा नाहीये ते सगळं काही माझ्याकडे पुराव्यांस्वरूपात आहे। यामध्ये लग्नाचं सर्टिफिकेट माझ्याकडे जरी नसलं तरी ते राजश्री यांच्याकडे सुद्धा नाहीये। आमचं लग्न मंदिरात झालेलं होतं, राजश्री आणि धनंजय मुंडे यांचंही लग्न तसंच झालेलं होतं। त्या काळात लग्नाचं सर्टिफिकेट होत नव्हतं, मात्र माझ्याकडे इतर सगळे पुरावे आहेत असं करुणा शर्मा यांनी ठणकावून सांगितलंय। आता या सगळ्या जरतरच्या गोष्टीनंतर खरंच करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचं लग्न झालं होतं का? धनंजय मुंडे करुणा शर्मा हा वाद नेमका कसा सुरू झाला आणि आता कुठपर्यंत पोहोचलाय? सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, गेल्या सुनावणी वेळी न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्याशी लग्न झाल्याचे पुरावे आहेत का असा सवाल केलेला होता। त्यावरती माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते न्यायालयासमोर सादर करण्यासाठी मला थोडासा वेळ पाहिजे असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं होतं। सोबतच अनेक दावे सुद्धा केलेले होते। त्यात मीच धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे, सगळ्याचे पुरावे कागदपत्र माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी 2 लाख नाही तर 15 लाख रुपये महिना अशी पोटगी घेणार असं करुणा मुंडे म्हणाल्या होत्या। सोबतच 2016 मध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी केस दाखल केलेली होती, त्यावेळी त्यांच्या याचिकेमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेलं आहे की 1998 मध्ये करुणा मुंडे यांच्यासोबत माझं लग्न झालेलं आहे। त्यानंतर 2002 साली राजश्री यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचं लग्न झालं। आता ते म्हणतात की माझं करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न झालेलं नाहीये, त्या माझ्या लिव्ह इन पार्टनर आहेत। 1998 मध्ये लिव्ह इन सारख्या नावाचं नातं देशात होतं तरी का, असाही सवाल करुणा शर्मा मुंडे यांनी केलेला आहे। या व्यतिरिक्त बँकेत आमचे जॉईंट अकाउंट्स आहेत, एका पॉलिसीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांची पत्नी म्हणून माझं नाव आहे, वसियतनामामध्ये सुद्धा माझी पत्नी म्हणून उल्लेख आहे आणि त्यावरती त्यांची सही सुद्धा आहे। कोर्टात पुरावे लागतात, न्यायाधीश पुरावे बघूनच निर्णय घेतील असंही करुणा मुंडे यांनी कोर्टासमोर दावा केलेला आहे। गेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना चांगलंच सुनावलेलं होतं। यात जर तुमचं लग्नच झालेलं नाहीये तर मग मुलं कशी काय असा सवालही कोर्टाने धनंजय मुंडेंना केलेला होता। त्यामुळेच प्रश्न असा पडतो की खरंच करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं लग्न झालेलं होतं का? तर याबाबत करुणा मुंडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांनी देवाच्या साक्षीने एका मंदिरात लग्न केलेलं होतं। आधी करुणा यांच्याशी आणि मग जयश्री यांच्याशी धनंजय मुंडे यांनी लग्न केल्याचं करुणा मुंडे सांगतात। वयाच्या 16व्या वर्षी त्यांची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली। त्यावेळी त्या केवळ 16 वर्षांच्या म्हणजे 9वी पास होत्या। शाळेत फार काही मन रमत नव्हतं, त्यामुळे त्यांनी पुढे एका वर्षांनी शाळाही सोडून दिली असं त्या खुद्द सांगतात। त्या दरम्यान धनंजय मुंडे पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये लॉ शिकत होते। या काळामध्ये करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी पळून जाऊन इंदोरच्या एका मंदिरामध्ये लग्न केलं। लग्नानंतर आठवड्यातून 2दा असं धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे एकमेकांना इंदोर पुणे अशा ठिकाणी भेटायचे। त्यानंतर ते मुंबईला शिफ्ट झाले।
त्यानंतर 10x10च्या खोलीमध्ये ते राहू लागले, असंही करुणा मुंडे यांनी त्या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। यात जेव्हा तुम्ही पासपोर्ट काढला तेव्हा मॅरेज सर्टिफिकेट दिलं असेल ना, असा ज्यावेळी त्यांना प्रश्न केला त्यावेळी त्या म्हणतात की मी वयानं लहान होते, अगदी 16 वर्षांची होते, मला माझा पासपोर्ट कसा काढला याची माहिती नाहीये, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट दिले होते हेही माहित नाहीये। गेली 27 वर्ष मी आणि धनंजय मुंडे नवरा बायको म्हणून राहत आलोय। धनंजय मुंडे यांनी आधी माझा बायको म्हणून स्वीकार केलेला होता, पण आता ते म्हणत आहेत की मी त्यांची बायको नाहीये, यासाठी आता मला पुरावे द्यावे लागणार आहेत। यात मी धनंजय मुंडे यांच्या 1 कोटीच्या पॉलिसीला बायको म्हणून नॉमिनी आहे, बँक अकाउंट सुद्धा जॉईंट आहेत, असे काही पुरावे आहेत जे मी येत्या काळात कोर्टासमोर सादर करणार आहे, असा दावाही आता करुणा शर्मा यांनी केलाय। ज्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयामध्ये धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या पोटगीच्या दाव्यावरती पुढची सुनावणी झाली। यामध्ये करुणा मुंडे यांनी वसियतनाम्यासह इतर पुरावे कोर्टासमोर सादर केलेले आहेत। हे सगळे कागदपत्र खोटे असल्याचा दावा आता धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलेला आहे। वसियतनामा स्वीकृती पत्रामध्ये धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत, काही ठिकाणी अंगठा सुद्धा लावलेला आहे। करुणा मुंडे यांनी पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारावरती बनवलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या रेशन कार्ड इंदोरमध्ये कसं काय असू शकतं, असे अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी कोर्टात उपस्थित केलेले आहेत। दरम्यान मला हिरोईनची ऑफर होती, पण मी माझ्या नवऱ्यासोबतच राहिले, तरीही माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते, असा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केला। त्यामुळे आता येत्या काळामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आता करुणा मुंडे सांगतात त्याप्रमाणे जर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं लग्न झालं असेल आणि त्या जर त्यांच्या पहिल्या पत्नी असतील, तर धनंजय मुंडे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात नेमक्या काय काय अडचणी येऊ शकतात। तर आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे। या कायद्यानुसार जर एखाद्या विवाहित पुरुषानं आपली पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केला तर तो कायद्याच्या दृष्टीने गैर मानला जातो। शिवाय भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये दोषी व्यक्तीला न्यायालयाकडून जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे, सोबतच दोषीला आर्थिक दंड सुद्धा भरावा लागू शकतो। ही झाली पहिली गोष्ट। यानंतर करुणा मुंडे यांना 2 मुलं आहेत आणि जयश्री मुंडे यांना 3 मुलं आहेत, एकूण झाली 5 मुलं। आता 2001 या सालानंतर जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तो व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही, असं कायदा सांगतो। आणि म्हणूनच जर मुंडेंनी करुणा यांचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला किंवा कोर्टाने तसा निकाल दिला तर धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते। आधीच मंत्रीपद गेले त्यामुळे धनंजय मुंडे शांत आहेत, त्यात आता आमदारकी सुद्धा गेली तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।